आपली आजची रेसिपी जरा करपली, समजून घ्या आम्हाला. पहिल्यांदा केला हे काहीतरी आपण, पण व्हिडिओ कशी केली आपण हे नक्की तुम्ही सांगा. याला संपूर्ण मिक्स करून घेऊया. तर हे बघा मित्रांनो, 3 रॉड पूर्ण आपले भरलेले आहेत आणि इथं 3 रॉड राहिलेले आहेत आपले. तर चला नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओ तुम्ही आपली बघितलीत, जी आपण बोटीमध्ये गटारीची पार्टी केली होती आणि चिंबुरीची फिशिंग पण केली होती. तर आज आपण घरीच प्लॅन केलाय, म्हणजे पार्टी करण्याचा. आज बाहेर नाही चाललं, तर आज फॅमिली पार्टी आहे. घरीच चिकन घेऊन आलो आणि चिकनची पार्टी ही आपली आज घरीच होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघताय पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत, आपल्या तर मी मोटिवेट कसं होणार मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मी मोटिवेट होईल आणि अजून मी नवीन नवीन व्हिडिओ अशाच घेऊन येत राहीन मित्रांनो. आणि कमेंट करून पण सांगा की आपल्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे आणि अजून काय पाहिजे ते आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण धमाल करण्याचा प्रयत्न करू. आज आपल्या घरी जेवण नाही बनणार आहे, पार्टी आहे. म्हणजे ते जेवणाचा आपल्या पार्टीचा आयटम काय काय असणार ना हे मी तुम्हाला दाखवतो. तर मागं तुम्ही बघताय की सामान दिसतं आपला, तर तुम्हाला दाखवतो. हा बघा, आपण हा पार्टीसाठी सर्व सामान आणलंय आणि कुक स्वतः मी आहे. हे बघा, इकडं रॉड आहेत. तुम्हाला आता समजलं असेल की आपल्याला नेमकं काय बनवायचं आहे मित्रांनो. आणि इकडं चिकन पण घेऊन आलोय. चिकन काहीतरी 1.5 किलो आणलेलं आहे आपण. तर मित्रांनो, आज आपण काय बनवणार हे तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. तर सर्वात आधी आहे ना, आपण जाऊया, चिकन वगैरे मस्त धुवूया आणि नंतर लागूया तयारीला. म्हणजे ते रॉड आणलेत आपण, पण रॉडला काय प्रकार करायचा आहे ना हे तुम्हाला आपण नंतर दाखवू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. हा बघा, तो आपण चिकन आणलाय, त्याला आहे ना सर्वात आपण धुवणार आहोत आणि तुकडे वगैरे केलेत का ना ते पहिले बघूया. हा बघा, चिकन धुवून झालाय आपला. आणि याला आहे ना मित्रांनो, आता आपल्याला वेगळा वेगळा करायचा आहे. तर हे सगळं इकडं आपण सामान आहे आणि आता याला आपल्याला वेगळा करायचा आहे. तर आपण आहे ना मित्रांनो, चिकन घेतलाय हा बघा, आणि त्याच्यासाठी आपल्याला आहे ना आज पहाडी कबाब बनवणार आहोत. तर पहाडी कबाबचा आधी मसाला तयार करून घेऊया. आपण घेतलाय, काढून ठेवलाय, तो आपण आता या रॉडला लावासाठी काढलेला आहे. आणि हा इकडे वेगळा आहे, तो आपण पकोडे म्हणजे फ्राय करायसाठी करायचं आहे. तर चला आधी आपण याला जो बनवायचा आहे ना तो आपण मसाला बनवून घेऊया आधी. आणि तो आता चिकन पुरा या मसाल्यामध्ये टाकूया आणि याला संपूर्ण मिक्स करून घेऊया. तर हा बघा मित्रांनो, हा आपला मसाला मस्त पैकी रेडी आहे. तर याला आहे ना आपण फ्रीज मध्ये ठेवूया, जास्त नाही 15 ते 20 मिनिटं फ्रीजर मध्ये. ठेवलाय मस्त पैकी मसाला आपला रेडी आहे. आता ह्याला पण आपण मित्रांनो मॅरिनेट करून ठेवूया. मित्रांनो, आता ह्याला पण आपण आहे ना मॅरिनेट करून ठेवूया. आणि या मॅरिनेट होईपर्यंत तोपर्यंत आपण तिकडे जाऊन कोळसा, जो कोळसा आहे ना तो आपण पेटवायची तयारी करायला घेऊया.
हे बघा आपल्याला जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि शीग पण आपण घेतलेली आहे. ते आता याच्यामध्ये टोचा करूया, याच्यामध्ये सगळा टोचून घेऊया आणि आपण तिकडं कोळशाचा पण सेटअप केलेला आहे. यस तर आता हे एवढे आपले रॉड आहेत आणि हा चिकन आहे मित्रांनो. हे सगळे आपण आधी ना रेडी करून घेऊया. तर हे बघा मित्रांनो 3 रॉड पूर्ण आपले भरलेले आहेत आणि इथं 3 रॉड राहिलेले आहेत आपले. तर चला आपण आता याला जाऊया, तिकडं कोळशाचा सेटअप केलाय ना तिकडं घेऊन जाऊया. हा आपला कोळशाचा सेटअप झालेला आहे आणि आता याच्यावर आहे ना आपल्याला हे चिकन जो आपला रॉड लावलेले आहेत ना याला बोलतात पहाडी कबाब. तर आपण आज मित्रांनो रेसिपी करणार आहोत ती म्हणजे पहाडी कबाबची. तर आता याच्यावर आपण ठेवून घेऊया. ठेव त्याच्यावर देख. आता याच्या वरून आहे ना मसाला जो आपल्याला भांड्यामध्ये राहिलेला आहे ना तो याच्यावरून आपण मसाला टाकूया. म्हणजे प्रॉपर मसाला आपण वेस्ट नाही जाऊन द्यायचा. जो मसाला राहिलेला आहे ना आपला तो वेस्ट बिलकुल जाऊन द्यायचा नाही आहे. तर आता याला ना मस्तपैकी शिजवूया. जबरदस्त अशी आजची रेसिपी आहे. एक साईडला आपले पकोडे पण बनवायचे आहेत. याला आता चांगली मस्तपैकी शेक देऊया. मित्रांनो जो आपण पकोडे करणार होतो ना तो पकोड्याचा पण कॅन्सल केलेला आहे आणि इथंच आपण आता त्याला भाजूनच करायचं आहे. तर आजची रेसिपी चेंज झालेली आहे. जी पकोड्याची करायची होती ना आपल्याला ती आपली चेंज झालेली आहे. पूर्ण मसाला कालव, सर्व कालव आधी. कसली लांब हो तू आणि तू कालव पूर्ण पहिले सर्व कालव. तर एक साइड आपण ना पलटी करून घेऊया. मी एक ना आपण जी पहिली टाकलेली ना सर्वात आधी हे बघा मस्त शिजलंय. याच्यावर आपण आता हिला काढून ठेवूया. एक साइड आपण ना मग काय खायला नको सांगू मग खाऊ दे ते खाऊ दे. तुम्ही त्याने पिळा त्याच्यावर लिंबू पिळा नका कापून द्या ज्याला पाहिजे तसं घेईल तो. पण हे ना पलटी करूया. मस्त झालेत आपले. जरा कोळशे आहेत ना हे बघा इकडे असे खाली पडतात. आपला जरा जुगाड वेगळा आहे त्याच्यामुळं हे असे कोळशे बिलशे खाली पडलेत नाही आपल्याला उचलायला पण. जबरदस्त असे झालेत. खाली पाडलास का काय तुम्ही ठेव त्याच्यातच तसाच ठेव. यस
भारी वाटतात ना. मित्रांनो तर हे बघा मस्त असे झालेले आहेत. चला आतमध्ये जाऊया आणि आता खायला ना मित्रांनो सुरुवात करूया. आतमध्ये काय काय आणलंय ना ते आधी बघूया. यस मित्रांनो बघा आपली आजची रेसिपी जरा करपली समजून घ्या. आम्हाला पहिल्यांदा केला हे काहीतरी आपण, पण व्हिडिओ कशी केली आपण हे नक्की तुम्ही सांगा. कारण की हे करण्यासाठी आहे ना मी एकटाच होतो, तर मला एकट्याला जे जेवढा जमला ना तेवढा मी करू शकलो. आणि आपल्याला जेवासाठी ना बघा पार्सल चायनीज घेऊन आलोय. तर आपल्याला हा आजचा जेवण आहे आणि ही आपली आजची रेसिपी होती. आपण जो केला होता ना चिकन, हा पहाडी कबाब चिकन होता. हा बघा मस्त असं शिजला आहे तर बघू शकतो तुम्ही. आणि हा चिकन टिक्का जो आपण केला होता ना तर बघा मस्त याच्यावर आपण लिंबू पिलूया. लिंबूला रस आहे का नाही? मग लिंबूला रसच नाही या पिलू होती का? लिंबू पिल दोन आण ते सगळे आण. बघा कसले लिंबू आणले दादासने, त्याच्यात रस बी नाही. चला मी पण एक टेस्ट करतोय. एक घेतलेला आहे. मित्रांनो ते बघा इथं सगळे आता खायला बसलेत आणि आता आपण सर्वांनी खायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो सर्व आपण आता खाऊन पण घेतो. मित्रांनो तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आता शाहू पण सांगेल. शाहू सांग आपल्या चॅनलला काय आणि काय काय नाही बोलतो. मित्रांनो चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.